अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा एकमेकाला. मराठी भाषा शिकणं हे बंधनकारक आहे आणि लास्ट मुदत ही 15 ऑगस्ट दिलेली आहे. म्हणजे 16 ऑगस्टपासून कायद्याची अंमलबजावणी ही होणार आहे. आता तुम्हाला व्यावहारिक मराठी भाषा हे बंधनकारक आहे, हे कायद्यातच आहे. आता तुम्ही म्हणतील 16 तारखेनंतर काय होईल? कायद्याची अंमलबजावणी अशी होईल, जर तुम्हाला मराठी बोलता आलं नाही तर तुमचं रिक्षा टॅक्सी पासिंग रोखलं जाणार आहे. तुम्हाला रिक्षा टॅक्सी चालवण्याचा कुठलाही बिल्ला मिळणार नाही. पण मराठी भाषा आली तर त्याला मिळणार. आता जे जागोजाग सर्व ठिकाणी जे प्रशिक्षण चालू आहे त्यांचं सर्टिफिकेट मिळणार आहे. जर ते सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही ते तुमचं काम होईल. शिवाय सर्टिफिकेट असलं म्हणून नुसतं सर्टिफिकेट दावलं की झालं हे असं नाही. 15 प्रश्नाची एक प्रश्नावली आहे, अधिकाऱ्याच्या समोर ती तुम्हाला वाचायची आहे किंवा ते बोलायची आहे आणि त्यातल्या 5 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला 16 ऑगस्टपासून RTOला कुठलंही काम असून द्या, खिशाला पेन अडकून जावं लागणार आहे. मराठी बोला, मराठीत शिका, मराठीत संवाद करा. म्हणजे आता तुम्ही म्हणतील रिक्षा टॅक्सीवाल्यांनाच आहे का? हे काय नियम पर्यटक परवान्याच्या गाड्या म्हणजे जेवढ्या ओला कोलाला आहेत त्यांच्या चालकांना आहे आणि त्यांनासुद्धा प्रवासी वाहतुकीचा बिल्ला अत्यावश्यक आहे, तो त्यांना काढावाच लागणार आहे. 16 ऑगस्टनंतर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार आहे बिल्ला नसेल तर. प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांना मीटरनं व्यवसाय करा, मीटरनंच करा. नुसतं ओला कोला उबेर कुबेर करत बसूच नका, हे मात्र लक्षात ठेवा. कायदे बदललेले आहेत, नियम कडक अंमलबजावणी होणार आहे. कायदे आहेत ते पूर्वीचेच आहे, हे मात्र कोणी विसरू नका. असा कुठला कायद्यात बदल केलेले नाहीत, फक्त अंमलबजावणी करण्यासाठी हे नियम आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.